नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज होती चतुर्थी म्हणजे संकष्टी. नेहमी तोच साबुदाण्याची खिचडी खायला खूप कंटाळा आला. तर म्हटलं काय करावं? तर वडे तर खूप तेलकट होतात. तर मग केले थालीपीठ. एकदम कमी तेलकट आणि चवीला खूप छान असे मी थालीपीठ केले आणि संकष्ट चतुर्थीला सकाळचा नाश्ता केला. तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पण अशाच प्रकारे थालीपीठ करून खा. तर साहित्यात तिथे बघा मी साबुदाणा घेतला आहे भिजवलेला, जसा आपण खिचडीसाठी भिजवतो. बटाट्याचा कीस, मिरची आणि कढीपत्ता आणि दाण्याचा कूट एवढंच सामान. अगदी कमी साहित्यामध्ये आपण चला थालीपीठ बनवूया उपासाचे. तर साबुदाणा घेतला मी भिजत घातलेला, अगदी आपण जसं खिचडीला भिजवतो त्याच प्रकारे भिजू घातलेला आहे साबुदाणा मी 1 वाटी. आणि बटाटे छान किसून घेतले आणि 2-3दा छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामधला जो स्टार्च असतो ना तो निघून गेला पाहिजे म्हणून. तर किस घातला बटाट्याचा आणि छान असं मळून घ्यायचं ते सगळं मिश्रण. त्याच्यामध्ये मिरची जी वाटण केलं मिरचीचं ते टाकलं. मिरचीचं वाटण करताना अगदी थोडंसं आलं टाकलं होतं मी त्यामध्ये आणि थोडंसं जिरं टाकलं होतं आणि चवीप्रमाणे मीठ, आपलं संदेव जे मीठ असतं उपासाचं ते टाकलेलं आहे. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, कारण तर आपण इथे कच्चा बटाटा वापरलो आहोत. कच्चा बटाटा वापरल्यामुळे हे कमी तेलकट होतं. म्हणून बटाटा आणि साबुदाणा छान असं मॅश करून घ्यायचं, असं छान असं मळून घ्यायचं प्रेस देऊन देऊन, जेणेकरून बटाटा आणि साबुदाणा एकजीव व्हायला पाहिजे. थोडा जो राहिला होता कीस तो पण मी टाकला आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता ऑप्शनल आहे. तुम्ही जर उपासाला कढीपत्ता तुम्हाला नसेल चालेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि दाण्याचा कूट टाकला मी. आता सगळं छान परत एकदा मळून घेऊया. हे लक्षात घ्या की हे खूप मिश्रण छान मळून घ्यायचं, जेणेकरून एकजीव पूर्ण व्हायला हवं. अगदी थोडंसं 1 चम्मच जिरे देखील इथे टाकलेले आहे, कारण दाताखाली जिरे आले तर खूप छान लागतं, म्हणून जिरे घातले मी थोडेसे. तर छान आपलं मळून झालेलं आहे मिश्रण. थोड्या वेळ झाकून ठेवून देऊया 5-10 मिनिट. 5-10 मिनिट ठेवलेलं आहे आणि छान मुरलेलं आहे हे. पाहू शकता किती छान हे मिक्स झालेलं आहे एकजीव. आता तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप, तेल आपल्या आवडीप्रमाणे काहीही लावा. अगदी थोडंसं लावायचं. जर जास्त तुम्हाला तेलकट नको असेल तर. मला तर जास्त तेलकट नको होतं म्हणून मी अगदी थोडंसं तूप लावलेलं आहे. आणि जसं आपण थालीपीठ थापून घेतो त्याच प्रकारे छान प्रेस देऊन अगदी पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं. सहज थापल्या जातं हे थालीपीठ आणि चवीला पण खूप छान लागतं. आता श्रावण महिना येतो आहे म्हटलं की उपवास खूप असतात, तर मग काहीतरी कमी तेलकट असं हवं असतं प्रत्येकालाच. तेलकट नको असतं. तर छान हा पर्याय आहे. नक्की तुम्ही पण करा अशा प्रकारे. आणि थोडं त्यामध्ये सुद्धा मी तूप घातलेलं आहे. तेल किंवा तूप काही चालतं. आणि झाकून छान शिजवून घ्यायचा थालीपीठ. पाहू शकता छान असा खरपूस आपला थालीपीठ हा शिजलेला आहे. त्याला पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडनी आणि दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून हा थालीपीठ छान खरपूस असा शेकून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा मस्तपैकी. थालीपीठ हा झालेला आहे तयार. आता काढून घेऊया. खाण्यासाठी हा थालीपीठ तयार आहे. गरमागरम थालीपीठ. मस्तपैकी दही, चटणी कशासोबतही खाऊ शकता. इथे मी दही घेतलं आहे आणि चटणी घेतलं आहे. मस्त गरमागरम थालीपीठ आपला तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा. विजयाज रेसिपी या फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी गरमागरम थालीपीठ दही आणि चटणीसोबत खाल्लं आहे मी. खूप छान वाटलं. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.